या 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 आदिनाथ पंत या. थँक्यू. वेलकम. काय झाली का सगळी फोनाफोनी? हो, सगळेच तिकडे काळजीत होते. बाकी मगाशीच फोन केला होतात ना तुम्ही घरी? तुमचं काळजी घेणारं कोणी खास माणूस? हो, माझी होणारी बायको. परवाच आमचा साखरपुडा झाला. अरे वा 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 वा. म्हणजे आधीच एक गोड अपघात झालेला दिसतोय तुमचा, वर काल दुसरा हा? तुमची आणि यांची ओळख असेलच ना, हे रमा शेठ. माई अगं हजारदा तुला सांगितलंय की गावकऱ्यांसाठी मी रमा शेठ, तुमच्यासाठी मी तुमचं लेकरू रमा. हसताय काय पंत? डोक्यावरचे 1-2 केस पांढरे झालेत म्हणून काय झालं? अहो माईचं मी लेकरूच. हा, वयाने नाही हो, नात्याने. कारण लवकरच आमचंही होणार आहे कनेक्शन. हो, मगाशी मला म्हणाले ह्या. बरं, आता तुमचं कोकणावर स्वारी करण्याचं कारण? आमच्या कंपनीचा प्लॅन्ट आहे ना इथे, त्याच्याच कामासाठी आलोय. अच्छा 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 अच्छा. म्हणजे कंपनीच्या प्लांटावर कोणतरी मोठा साहेब येणार अशी बातमी सतत आमच्या कानशिलावर आदळत होती. ते तुम्हीच का काय? त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आंब्याचा, आणि गावात सुद्धा खूप चांगलं समाजकार्य असतं यांचं. या गावात जी शाळा आहे ना, त्या शाळेचे ट्रस्टी आहेत ते. आमच्या शुभ्राला सुद्धा त्यांनी शाळेत लावलंय ना, गायन मास्तरीण म्हणून. या गातात मधापेक्षा गोड. मी काय म्हणतो माई, पाहुणे अनायसे संध्याकाळी आहेतच, तर होऊन जाऊ दे की. अहो नाही, आज संध्याकाळचा प्लॅन वगैरे काही करू नका, कारण मला लगेच निघायला हवं. अरे शिंदळीचा तुमचा प्लॅन कुठे पळून जाणार आहे? जाऊ की सावकाश? नाही, मला गेलंच पाहिजे. मी पुन्हा येईन ना सावकाश. अहो मग निदान जेवून तरी जा, तशी व्यवस्था. आमची हॉटेलवर व्यवस्था असते. हॉटेलात काय चेष्टा करताय का पंत? अहो आमच्या गावामध्ये येऊन तुम्ही हॉटेलातले मैद्याचे गोळे पोटात ढकलणार का? चालणार नाही. अहो निदान जेवून जा. माई कशाला उगाच तुम्ही? पंत, आमच्या शुभ्रेच्या हातचं खाऊन तरी जा तुम्ही. तिच्या गाण्यातल्या गोडव्यापेक्षा तिच्या हातातल्या जेवणाला गोडवा आहे. अहो तुम्ही खाल्लत ना तर तुम्ही म्हणाल या खोताच्या बायकोला मुंबईत पळवून नेतो. काय समजलात? नुसते उभे काय आहात? हात जोडा. हात जोडा. ओह सॉरी. तुम्ही फारच रिलिजियस दिसताय. तुम्ही नास्तिक दिसताय. नो, नॉट एट ऑल. मी फक्त पूजा वगैरे करत नाही. हा, पण लांबच्या प्रवासाला किंवा महत्वाच्या कामाला निघालो तर आपसुकच हात जोडले जातात. म्हणजे देवाला कामापुरता मामा बनवून ठेवलाय तुम्ही. तुम्ही नेहमीच असे बाउन्सर टाकता का हो? म्हणजे तशा तुम्ही फारच शांत आणि थोड्याशा बुजऱ्या स्वभावाच्या वाटता, पण मध्येच असं काहीतरी खाडकन बोलून जाता ना. चुकलं माझं. आय एम सॉरी. अहो नाही, तसं नाही. मला हॅलो. अहो ओ, माईच्या घरातले पाहुणे तुम्हीच का? हा, काय तुमचं नाव काय? तू कोण आहेस? अहो नाव सांगा. वेळ नाहीये, दुकान टाकून आलोय. माझं नाव आदिनाथ. हा, मग ते तुम्हीच. अहो तुमच्यासाठी फोन आहे दुकानावर, लवकर चला. हे कधी सांगणार? आता सांगितलं ना, चला. हा.
काय अहो किती वेळ? अगं केअर ऑफ नंबर आहे, ते तिला बोलवायला गेले. थांब जरा. थँक्यू. हॅलो. हॅलो आदी. अरे हा कुठला नंबर आहे बाबा? तुझ्या हॉटेलवर फोन केला तर त्यांनी हा नंबर दिला. नाही, हा गावातला आहे. मी इथे जेवायला आलोय. अच्छा, हॉटेल आहे का? नाही, हॉटेल नाहीये बाबा. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्यांनी मला घरी आणलं ना, आपटे नाव आहे त्यांचं. त्यांच्याच घरी आज मला जेवणाचं आमंत्रण आहे. अरे वा, मजा आहे तुझी. बर, तुझी तब्येत कशी आहे? फर्स्ट क्लास. सकाळी थोडी मान दुखत होती, पण आता तेही नाहीये. पण जरा अहो काही मला द्या ना आधी. एक मिनिट, जरा आईशी बोल. तुम्ही हॅलो. अरे काय झालंय? तुला लागलंय कुठे? नक्की काय झालंय? आणि सकाळी फोन केलास बाबांना तेव्हा माझ्याशी का बोलला नाहीस आधी तू? अगं हो 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 हो, मशीन गन मधनं एकदम गोळ्या नको झाडूस. अगं सकाळी मी दुसऱ्यांच्या फोनवरनं बोलत होतो म्हणून फार वेळ बोलता येत नव्हतं. आता तुमचा फोन आला नसता तर रात्री मी करणारच होतो. इथं काळजीनं जीव चाललाय माझा. आई, काळजीचं काही कारण नाहीये. मी एकदम फिट आहे. मला कुठेही लागलेलं नाहीये, काहीही झालेलं नाहीये. आणि हा, तुला माझ्या जेवणाची काळजी नको. इथे अगदी घरचं जेवण मिळतंय मला. कोणाच्या घरचं? माई आपटे म्हणून आहेत इथे. त्यांच्याच मुलीनं ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला गाडीतनं बाहेर काढलं. त्या दोघीच राहतात इथे. काळजी घे बाबा आणि फोन करत जा रे. उगीच आमच्या जीवाला घोर नको. हो, बाबांना दे जरा फोन. हो या, तुमच्याशीच बोलायचं. हा बोल. हा बाबा, कालच्या त्या प्रकारामुळे माझा एक दिवस फुकट गेलाय, तर कदाचित मला एक दिवस आणखी थांबावं लागेल. मी आता काहीच माहित नाही, पण मी कळवतो तुम्हाला. अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि तू सुलेखाला कळवलंस का? काही बोलणं झालं? हो, सकाळी बोलणं झालं माझं. रात्री फोन करीन तिला. तुम्ही तिला ऍक्सिडेंटची बातमी दिलीत ते बरं झालं. नाहीतर आईसारखे तिन्ही 100 प्रश्न विचारले असते. सुलेखाला मी बातमी? माझं तिचं बोलणं सुरू झालं नाही. काय? अहो पण मी तिला फोन केला होता तेव्हा ती मला म्हणाली की तिला ऍक्सिडेंटचं आधीच कळलंय. नाही, पण मी नाही बातमी. मग तिला कसं कळलं? कारण मी तिला फोन करण्याच्या अगोदर फक्त तुम्हालाच फोन केला होता. स्ट्रेंज. कदाचित प्रियाने फोन केला असेल. हा, तिने सांगितलं असेल कदाचित. बरं, मी आता ठेवतो फोन. रात्री जमलं तर हॉटेलवरनं करीन फोन, नाहीतर उद्या करीन. बर, तब्येतीची काळजी घे बाबा. ओके, बाय. थँक्यू. कोणाकडे गेलाय हा जेवायला? अगं तुला त्यांनी सांगितलं मगाशी, कोणी आपटे म्हणून आहे, त्यांच्याकडे गेलाय. हो, माई आपटे. हा बरं तयार झाला लोकांच्या घरी जेवायला जायला. एरवी नातेवाईकांकडे चल म्हणलं तरी नाक उडवतो. साखरपुडा झाल्यापासून शहाण्यासारखा वागायला लागलाय. जरा लग्न होऊ दे, सुतासारखा सरळ येतो की नाही बघ. पण असं अनोळखी घरात जेवायला जायचं म्हणजे दोघी बायकाच आहेत म्हणे. काय म्हणायचंय तुला? नाही, गावातल्या बायका करणी वगैरे करतात म्हणे. अहो हो, म्हणजे जेवणात काहीतरी घालून वशीकरण. धन्य आहे बाबा तुझी. आता मनात आली एक शंका म्हणून बोलून दाखवली. मीच मेली मूर्ख. रागवल्यावरती तुम्ही अजून सुद्धा खूप गोड दिसता बरं का मिसेस शास्त्री. आता फाजीलपणा पुरे. जेवायला वाढते मी. एक मिनिट. सुलेखाला तू सांगितलंस का आधीच्या ऍक्सिडेंट बद्दल? मी नाही बाई, माझं काही बोलणंच नाही झालं तिच्याशी. का हो? नाही, काय नाही. तू वाढायला घे. असे अचानक तुम्ही कुठे निघून गेला होता? दुकानावर फोन आला होता माझ्यासाठी. ओ, मला वाटलं रागवलात वगैरे की. मी कशाला रागव तुमच्यावर? यांचा निरोप आला होता. यांचा म्हणजे कोणाचा? म्हणजे ओ
अच्छा, म्हणजे तुमच्या ह्यांचा, रमा शेठचा. आहेत कुठे रमा शेठ? अहो त्यांनी मला बोलवून स्वतः गायब आहेत ते. तोच निरोप आला होता की तालुक्यात गावी त्यांना राहावं लागणार आहे. उद्या सकाळी येतील ते. त्यामुळे आज इथे येऊ पण दिस इज नॉट फेअर. एवढा आग्रह करून त्यांनी मला बोलावून घेतलं आणि ते स्वतः. त्यांनी आग्रह केला म्हणून आला तुम्ही इथे. नाही म्हणजे माई म्हणाल्या की. अच्छा, माईसाठी आला? नाही म्हणजे तुम्ही तुमच्या हातच्या जेवणाची तारीफ केली ना रमा शेठनं सकाळी. खरंच का आलो मी आज इथे? आई, हे आई, अगं ते गुरुजी केव्हाचे येऊन बसले, तू जा ना बाहेर. अगं हो जाते. तू पाणी विचारलेस का त्यांना? दिलं त्यांना, चहा पण विचारला, नको म्हणाले. बरं या उशाना कवर्स घालायचे तेवढी घालून ये, मी जाते बाहेर. आई, हा हे बघ काय काळे म्हणे इथे कसे? कुसुम आत्या, तूच म्हणत होतीस ना परवा ती काहीतरी खुडबुड करत होती दादाच्या खोलीत. हो शक्य आहे. कुसुम वंशांचाच मूर्खपणा असेल हा. हे आई, काळा रंग बेसिकली नजर लागू नये म्हणून घालतात ना? हो पण हे मणी इथे आणि नजर लागू नये हा हेतू असेल तर झालंय उलटच. मला तर बाई हे सगळं विचित्रच वाटतंय. आई, आपण आजोबांना विचारूया का? कदाचित त्यांना माहिती असेल. नाही नको, त्यांना उगीच काळजी वाटेल. मी गुरुजींनाच विचारते ना, त्यांना माहित असेल. आणि असलं काही भलतसलत असलं तर काय उपाय करायचा तेही सांगतील ते. आई, बाबांना आवडणार नाही तू त्यांना सांगितलेलं. बाबांशी या विषयावर बोलणं आत्ता नको, नंतरचं नंतर बघू. आणते इकडे. साजन मोरे मन भाए, साजन मोरे मन भाए, और कछु न सुहाए, और कछु न सुहाए, साजन मोरे मन भाए, साजन मोरे मन भाए, बार बार उनकी सुध आवे, बार बार उनकी सुध आवे, दर्शन को जियरा तरसाए, साजन मोरे मन भाए, साजन मोरे मन, साजन मोरे मन, साजन मोरे मन तुम्ही इथे. फॅन्टास्टिक. रमा शेठ म्हणाले ते बरोबर होतं. मधाहूनही गोड आहे तुमचा आवाज. तुम्ही इथे कधी आला? माहित नाही. असं वाटतंय की वर्षानुवर्ष तुमचं गाणं ऐकत बसलो इथेच. दिवे लावायची वेळ झाली आणि मी घरात अंधार करून बसले. आलेच. काळजी करू नका. तुमच्या स्वरांनी अख्खं घर उजळून निघालं होतं. लेखक आत वाटतं. नो नो, नॉट ॲट ऑल.
साईन करण्यापलीकडे लिखाणाशी माझा काहीही संबंध नाही. फार छान बोलता. जशा तुम्ही फार छान गाता. अर्थात तुमची लेवल जरा वरचीच आहे. बाय द वे, माई कुठे? मागे विहिरीवर असेल. मी आलेच. एक मिनिट, एक प्रश्न विचारू? ही जी तुम्ही आता चीज गात होतात ती तुम्हाला कोणी शिकवली? शास्त्रीय संगीतातलं कळतं तुम्हाला? मी कानसेन आहे, म्हणजे फार काही अक्कल नाही आहे मला, पण थोडीफार आहे. आश्चर्य आहे. अमेरिकेत राहून सुद्धा शास्त्रीय संगीताची गोडी आहे तुम्हाला. ही कॉम्प्लिमेंट असेल तर थँक्स, पण जर टॉन्ट असेल तर मला माफ करा. मला तुम्हाला टॉन्ट मारायचा नव्हता. दॅट्स ओके. पण तुम्ही अजून मला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. ही चीज तुम्हाला सांगितलं तर हसाल तुम्ही. मला म्हणाल की मुलगी वेडी आहे. बराचसा वेळा मी सुद्धा आहे. डोंट वरी, कम ऑन शूट. संगीताचं शिक्षण मी माझ्या बाबांकडून घेतलं. बाबा गेल्यावर पंडित विद्याप्रकाश कर्वे तालुक्याच्या गावी असतात ते, त्यांच्याकडेच शिकते मी. पण ही चीज मला या दोघांपैकी कोणीही शिकवली नाही. मग ती मला आली. आली? एक दिवशी माझ्या स्वप्नात ऐकली मी ती. तुमची स्वप्न आहेत की प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम? खूप वेगवेगळ्या आणि विचित्र गोष्टी दिसतात तुम्हाला स्वप्नात. नुसत्या दिसत नाहीत तर त्या कळतात, जाणवतात. माझा साखरपुडाच काय दिसतो तुम्हाला स्वप्नात? शास्त्रीय संगीतातील एक भारी भक्कम चीजच काय ऐकू येते. आणि नुसती ऐकू येत नाही तर ती तुम्ही शिकता. अमेझिंग. प्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट, त्याला पाठवून द्या ही सगळी माहिती. आनंदाने नाचतील ते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्हाला हे सगळं विचित्र वाटेल म्हणून. तुम्ही हे सगळं खरं सांगताय? खोटं कशाला बोलू मी? खरंच मला अशी स्वप्न पडतात. कशाचाच अर्थ लागत नाही. ही चीज सुद्धा मी माझ्या स्वप्नातच ऐकली आणि माझ्या स्वप्नातच शिकली मी. आणखी काय दिसतं तुम्हाला स्वप्नात? मी सांगितलं ना तुम्हाला, कशाचाच अर्थ लागत नाही. मला सांगा ना, आपण मिळून अर्थ शोधू. दिवे लावायची वेळ झाली. तिने सांजेला घरात अंधार करून बसणं बरं ना. आलेच. ठीक आहे, आता मी जाईन यापुढे. हवं असेल तर कंदील सोबत घेऊन जा. नाही, नको. आय मॅनेज. अँड थँक्स. कशासाठी? फॉर एव्हरीथिंग.
माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही मला घरी घेऊन गेलात, उपचार केलेत, अगदी आपुलकीने केलं तुम्ही सगळं. आपले वाटलात म्हणून आपुलकी दाखवली. बरोबर आहे. तुमच्या स्वप्नातली ओळख आहे नाही का आपली. खोटं वाटतं तुम्हाला सगळं? छे, इनफॅक्ट नंतर मी पण विचार केला तेव्हा मलाही असं वाटलं की मी तुम्हाला ओळखतो. तुमच्यासारखं मी तुम्हाला काही स्वप्नात पाहिलं नाहीये. मला स्वप्न पडतच नाही, आणि पडली तरी ती लक्षात राहत नाही. यु नो व्हॉट, मी जनरली कोणाच्यातही पटकन मिक्सअप नाही होत. तुमच्याशी बोलताना असं वाटतं की कधीतरी कुठेतरी मी भेटलोय तुम्हाला. कधीतरी कुठेतरी आपण भेटलो असो. सगळ्याच गोष्टींचा अर्थ एकाच वेळी लागत नाही, तो हळूहळू लागत जातो. कधीतरी कुठेतरी घडलेल्या गोष्टी जपून जा. रस्ता अनोळखी, बरेचदा अनोळखी रस्त्यांवरच नव्या ओळखी होतात, किंवा जुन्या ओळखीची माणसं नव्याने भेटतात. म्हणजे सगळ्या गोष्टींचाच अर्थ एकाच वेळी लागत नाही, तो हळूहळू लागत जातो. कुठेतरी कधीतरी घडलेल्या गोष्टी. हॅलो. कोण, बाहुली का ग? हो भावलीच. बोला आजोबा, काय म्हणताय? अगं मधुसूदन आहे का घरात? नाही, बाबा नाही आलेत अजून. नाही, मग वसुधा आहे का? ती आहे बसली इथेच. गुरुजी आलेत ना, त्यांच्याशी बोलतीये. कोण गुरुजी? हा हा हा, तुमचे ते मोडक गुरुजी. ते कशाला आलेत इतक्या रात्रीचे? आईचं काम आहे त्यांच्याकडे. आजोबा, आईला ना आता भीती वाटते. बरं, आता मी तुम्हाला हे सांगते, हे कुणाला सांगू नका प्लीज. आईला भीती वाटतेय कारण दादा अमेरिकेहून आल्यापासून ना आजोबा घरात विचित्र गोष्टी घडतायत. आणि आईचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला, म्हणून गुरुजींना बोलवले तिने आज. अगं पण हे सगळं मला का नाही सांगितलं? मी आहे ना. तुम्हाला काळजी वाटेल म्हणून. माझ्या लेकरांची काळजी वाटण्याचाही हक्क नाहीये का माझा आता? तसं नाही आजोबा, आपण. तू नेमकं काय घडतंय ते स्पष्टपणे सांगणार आहेस मला? हो, सांगते.